शोच्या भागात मी स्नेहल आओ म्हणजे तुमची टेक ताई तुमचं स्वागत करते। मार्केटमध्ये की नाही नवीन मोबाईल लॉन्च झाले, गाड्या बी आहेत आणि जरा हटके टेक्नॉलॉजी बी आहे, पण मी तुम्हाला हे सगळं सवन सांगणार आहे। तर आधी बघूयात या आठवड्यातल्या टॉप टेक काय आहेत ते। इनफोकसचा नवा स्मार्टफोन टर्बो 5 भारतात लॉन्च। लावाचं पहिलं नोटबुक हेलियम 14 ग्राहकांच्या भेटीला। अद्भुत कथांमधली जादूची चादर प्रत्यक्षात फ्लायबोर्डच्या रूपात। पॅनासॉनिकने दाखवली इनव्हिजिबल टीव्हीची झलक। आणि BMW ची नवी 5 सीरीज लॉन्च। तर मंडळी सुरुवातीला बघूयात या वेळेला कुठला स्मार्टफोन लॉन्च झालाय ते, आणि तो पण बजेट मधला स्मार्टफोन। स्मार्टफोन बनवणारी कंपनी इनफोकसने भारतात नवा स्मार्टफोन टर्बो 5 लॉन्च केलाय। या स्मार्टफोनची खासियत आहे 5000 मेगा एम्पियरची पॉवरफुल बॅटरी। हा स्मार्टफोन केवळ Amazon इंडियावर 4 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल। यामध्ये 1.25 गेटची क्वाड कोर MediaTek MT6737 प्रोसेसर आहे। हा 2GB रॅम आणि 60GB इंटरनल स्टोरेज आणि 3GB रॅम 32GB इंटरनल स्टोरेजमध्ये लॉन्च करण्यात आला आहे। स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाचा HD IPS डिस्प्ले आहे। त्याचं रिझोल्युशन 1280 वर्सेस 720 इतक्या पिक्सल्स आहे। 13 मेगापिक्सल ऑटोफोकस रियर कॅमेरा LED फ्लॅश सोबत देण्यात आलेला आहे। फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे। 2GB रॅमच्या स्मार्टफोनची किंमत आहे 6999 रुपये आणि 3GB रॅमची किंमत आहे 7999 रुपये। हा स्मार्टफोन मोका गोल्ड और प्युअर गोल्ड या 2 कलर्समध्ये उपलब्ध असेल। टेक टीम IBN लोकमत। तर ह्यो होता बजेट मधला फोन। तुम्हाला जर का बजेट मधल्या फोनची जर का माहिती हवी असेल तर टेक ताईला लिहून नक्की कळवा बरं का। पण लिहाल कुठं? techtai@nw18.com वर। आणि आता सॅमसंग लवर साठी बघूया। सॅमसंग लवर साठी सॅमसंगनं फ्लॅगशिप टॅबलेट गॅलेक्सी टॅब S3 लॉन्च केलाय, ज्यामध्ये एक वायफाय आणि दुसरा LTE सपोर्ट करतो। या बघूयात काय आहे ते। सॅमसंगनं मंगळवारी भारतात आपला फ्लॅगशिप टॅबलेट गॅलेक्सी टॅब S3 लॉन्च केलाय। याला 2 प्रकारात लॉन्च केलं गेलंय, ज्यामध्ये एक वायफाय आणि दुसरा LTE सपोर्ट करतो। हा टॅबलेट खरेदी करताना कंपनीनं काही ऑफर्स पण दिल्यात, जसं की सॅमसंग या टॅबलेट सोबत S Pen पण देतंय, जे नवीन डिझाईनचं आहे। याशिवाय उत्तम साऊंडसाठी यामध्ये क्वाड स्पीकर सिस्टीम दिली गेली आहे। कंपनीने या टॅबलेटसाठी आणखी एक ऑफर दिली आहे की जो ग्राहक 31 जुलैपूर्वी याची खरेदी करेल त्या ग्राहकाला 12 महिने 990 रुपयांचा स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर देणार आहे। याशिवाय अजून एक ऑफर आहे, ती म्हणजे जिओ डबल डेटा ऑफर। या ऑफर सोबत हा टॅब खरेदी केल्यावर 309 रुपयांमध्ये 56 GB डेटा मिळणार आहे आणि या ऑफरची व्हॅलिडिटी 31 डिसेंबर पर्यंत असणार आहे। गॅलेक्सी टॅब S3 चे फीचर्स पाहूयात। गॅलेक्सी टॅब S3 चा डिस्प्ले 9.7 HDR व्हिडिओ सपोर्ट करतोय, तर याची बॅटरी 6000 mAh ची असणार आहे। याची रॅम 4GB असेल, तर यामध्ये 32GB इंटरनल मेमरी आपल्याला मिळेल आणि आपण ती 256GB पर्यंत एक्सपांड करू शकतो। याचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असेल, तर याचा रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा असणार आहे। या टॅबलेटमध्ये Android 7.0 च्या सोबतच 4 6mm चे स्पीकर्स आहेत। या टॅबलेटची किंमत आहे 47,990 रुपये आणि सॅमसंग गॅलरी किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही हा खरेदी करू शकता। टेक टीम IBN लोकमत। तवा बघा मंडळी, आता मोबाईल झालं, टॅबलेट बी झालं, आता नोटबुक बघूयात। अहो नोटबुक म्हणजे काय शाळेची वही नसती हो, नोटबुक म्हणजे मिनी लॅपटॉपच की।
बघा कसा आहे तो. नोटबुक कॅटेगरीत लावानं ही दावेदारी करत आपलं पहिलं नोटबुक हेलियम 14 लॉन्च केलंय. या नोटबुकसाठी कंपनीनं मायक्रोसॉफ्ट आणि चिप मेकर कंपनी इंटेल सोबत भागीदारी केली. कंपनीनं लावा हेलियम 14 ची किंमत 14,999 रुपये इतकी ठेवली आणि याला एक्सक्लुसिव्हली फ्लिपकार्टवर गुरुवारी लॉन्च करण्यात आलं. हेलियम 14 स्मार्ट उद्योजक, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी हँडी डिव्हाइस असल्याचा विश्वास कंपनीनं व्यक्त केला. टेल एटम प्रोसेसर असलेल्या हेलियम 14 मध्ये 14.1 इंच फुल HD डिस्प्ले देण्यात आला. नोटबुकमध्ये 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याचं इंटरनल स्टोरेज 32 GB ते 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकतं. याचं वजन 1.4 किलोग्राम इतकं आहे. या 10,000 mAh ची बॅटरी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ती दिवसभर आरामात चालू शकते. हाय का आता शेतावरनं फोन आलता हो आणि आता व्हॉट्सअपचा एक मेसेज बी आलाय. मला वाटतंय माझ्याकडे जर का तो फ्लायबोर्ड असता ना हो तर मला बी लगेच तिथे जाता आलं असतं. काय म्हणताय फ्लायबोर्ड? अहो फ्लायबोर्ड की नाही आडी अडचणीच्या काळात लई उपयोगाला येणारं टेक्निक आहे बघा. मी जरा बघते शेतावर काय झाले ते, तोवर तुम्ही बघा हे फ्लायबोर्ड नेमकं काय आहे ते. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जिथं कधी कधी ॲम्ब्युलन्स सुद्धा ट्रॅफिकमध्ये फसते अशा ठिकाणी डॉक्टर स्वतःच उडत रुग्णाजवळ आले तर, जिथं नैसर्गिक प्रकोप झाला आणि जिथे पोहोचण्याचे सर्वच रस्ते बंद झाले अशा वेळी बचाव कार्य करणारे उडत उडत तिथे पोहोचले तर आपल्याला कितीतरी जीव वाचवता येतील. तर मग चला आज जाणून घेऊयात अशाच एका भन्नाट टेक्नॉलॉजीबद्दल. हे आहे फ्लायबोर्ड. आज जरी याचा वापर केवळ हौसेसाठी खेळासाठी होत असला तरी भविष्यात हीच टेक्नॉलॉजी अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येईल. फ्लायबोर्डचा आविष्कार करणाऱ्या फ्रँकी जपाटानं पाण्याच्या मदतीनं हवेत उडणाऱ्या मशीन नंतर आता आपल्या जेट पॉवर फ्लाइंग हॉवरबोटची चाचणी करून सर्वांनाच चकित करून टाकलंय. ही मशीन क्षणात माणसाला एका जागेहून दुसऱ्या जागेवर पोहोचवतं. फ्लायबोर्डच्या मदतीनं जपाटा 2.5 किलोमीटरचं अंतर हवेत उडाला. या दरम्यान त्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका होता. सुरक्षेचा विचार करता त्याने हे उड्डाण फ्रान्समधील एका शहराच्या जवळच असलेल्या तळ्यावर केलं. हे उड्डाण जेवढं सहज सोपं दिसतं तितकं ते नाहीये. त्यासाठी विशेष ट्रेनिंगची आवश्यकता आहे. फ्लायबोर्ड हे वैयक्तिक वापरासाठीच अत्याधुनिक वाहन ठरू शकतं. यात 6 टर्बाईन इंजिनाचा वापर केलेला आहे, त्यामुळं त्याचा स्थिर उड्डाणासाठी वापर होतो. फ्लायबोर्डची किंमत जवळपास 1.5 कोटींपेक्षा जास्त आहे आणि सध्या तरी ते सामान्य नागरिकांच्या वापरण्यासाठी उपलब्ध नाही. योगेश बारड, IBN लोकमत, मुंबई. फ्लायबोर्ड तर भारी होताच. आता आपण बघूया टीव्ही. अहो म्हणजे तुम्ही आता टीव्ही बघतायच हो, पण पॅनासोनिकने की नाही आता लवकरच इनविजिबल टीव्ही बाजारात आणणार आहे. पॅनासोनिक अहो म्हणजे हा टीव्ही अदृश्य नसणारच आहे, पण आपण की नाही यात आरपार बघू शकणार आहोत. कसं ते बघूयात. पॅनासोनिक कंपनीनं या इनविजिबल टीव्हीची झलक दाखवली आहे. खरं तर या टीव्हीला बाजारात यायला 2 ते 3 वर्ष लागू शकतात. याबरोबरच पॅनासोनिकनं 4K टीव्ही सिरीज मध्ये 2 मॉडेल लॉन्च केलेत. या दोन्ही मॉडेलमध्ये पिक्चर आणि साऊंड क्वालिटी उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या टीव्ही सोबत US स्क्रीन साऊंड सिस्टीम सुद्धा मिळणार आहेत, ज्यामध्ये 10 स्पीकर असतील. या 4K सिरीज टीव्हीची किंमत जवळपास 40,000 ते 3 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.
मंडळी, आता टेक टिप्स मध्ये मी तुम्हाला रोजच्या वापरातलं म्हणजेच फेसबुक बद्दल सांगणार आहे. आता खरं तर वेळ झाली आहे का ब्रेक आहे, पण त्याच्या आधी जरा हे बघूया. तर मंडळी, फेसबुक वापरताय ना? काय म्हणलं? वापरताय ना? तर मग फेसबुकवरती जर तुम्हाला लईच कंटाळा आला असेल, म्हणजे कसं सगळे आपले फ्रेंड असतात की नाही, सतत अहो सगळे नोटिफिकेशन टॅग करत असतात, ते सगळे नोटिफिकेशन येत असतात. तर हे सगळे नोटिफिकेशन येऊन लई कंटाळा येतो बघा. आता कंटाळा आल्यावरती मग कोणतरी म्हणते की मी आता फेसबुकला रामराम ठोकतो. तर म्हणजे काय करायचं, तर ते फेसबुक डिॲक्टिवेट करायचं. आणि डिॲक्टिवेट केलेलं फेसबुक पुन्हा म्हणजे रिॲक्टिवेट कसं करायचं हे मी म्हणजे कोण टेकताई तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया. हे आहे आता फेसबुकचं एक अकाउंट मी ओपन केलं इथं. तर फेसबुकचं अकाउंट ओपन केल्यानंतर तिने सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं असते हे सगळे नेम, युजर नेम, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तिथं मॅनेज अकाउंटमध्ये जायचं. मॅनेज अकाउंटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात खाली असतंय डिॲक्टिवेट युअर अकाउंट. इथं तुम्ही तुमचं अकाउंट म्हणजे ह्याच्यावर क्लिक केलं की नाही की तुम्हाला लई ऑप्शन असतात. रिझन फॉर लिव्हिंग म्हणजे ह्याच्यात सगळं दिलेलं असतंय की तुम्हाला फेसबुकचा कंटाळा आला आहे का, तुम्हाला का म्हणजे दिस इज टेम्पररी, आय विल बी बॅक, असं बरंच काय काही ऑप्शन असतात. त्यातलं तुम्हाला काय महत्त्वाचं वाटते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर खाली डिॲक्टिवेट म्हणून ऑप्शन असतोय. तर डिॲक्टिवेटला क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय की बाबा तुम्हाला खरंच डिॲक्टिवेट करायचं आहे ना? मग त्याच्यावरती जाऊन पुन्हा क्लिक केल्यानंतर हे तुमचं जे अकाउंट असतंय ते डिॲक्टिवेट होतंय. तर मंडळी, हे आता झालं डिॲक्टिवेट करायचं. तर आता हे डिॲक्टिवेट केलेलं अकाउंट रिॲक्टिवेट कसं करायचं ते आता बघूया. आपण परत आपल्या लॉग इनवर जायचं आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही काही जर का पोस्ट टाईप केली तर ती पोस्ट आपल्या अकाउंटवरती गेली म्हणजे आपलं अकाउंट रिॲक्टिवेट झालं. तर आता ही पोस्ट मला इथं दिसते म्हणजे माझं अकाउंट आता जे मी डिॲक्टिवेट केलं तर ते अकाउंट आता रिॲक्टिवेट झाले म्हणजे सुरू झाले. तर ही झाली का मग फेसबुकचं अकाउंट डिॲक्टिवेट कसं करायचं, ॲक्टिवेट कसं करायचं, म्हणजे जायचं कसं, पुन्हा यायचं कसं, ह्याच्यावर असे खूप काय गमती ह्याच्यात आहेतच. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या ज्या काही गमती आहेत, जे काही क्वेश्चन आन्सर आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्ही तुमचा फीडबॅक द्या, मात्र विसरू नका बरं का. तुमचा फीडबॅक द्या आणि आमचा ईमेल ID पण लिहून घ्या फीडबॅकसाठी, techtai@nw18.com. आणि आता ये झाली एक ब्रेक घ्यायची. एक ब्रेक घेऊयात, पण त्यानंतर आपण बघूयात BMW 5 सिरीजचं लॉन्चिंग कसं झालं ते. वेलकम बॅक मंडळी. अस्सल बिझनेस ॲथलीट सेडान म्हणजेच न्यू BMW 5 सिरीजचं लॉन्चिंग झालं. लई शानदार लॉन्चिंग झालं. सचिन तेंडुलकर बी तिथं आलता, मी तिथं गेले होतेच. बघा कसा झाला इव्हेंट. कुठे आहेस तू? पोचला नाहीस ना आता? काय तुले का मी पोचले की खरं ते असं असतंय बघा मंडळी. मी इथं पोचली आहे BMW 5 सिरीजच्या लॉन्चिंगला. कुठं आहे म्हणजे अहो मुंबईतल्या NEC डोममध्ये चाललंय. आतमध्ये सगळं सांगतायत काय कसं असणार आहेत गाड्यातले फीचर ते. मी बी चालली आहे आणि तुम्हाला ही टेकताई सांगणार आहे की BMW मध्ये नेमकं काय नवीन आलंय. चला तर मग. तर मंडळी, ही आहे नवीन लॉन्च झालेली BMWची 5 सिरीजची एक सिडान कार. कशी वाटली गाडी? चांगली आहे ना? ह्याच्यामध्ये काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. आतमध्ये टचस्क्रीन बी आहे नवीन आणि नवीन सगळे फीचर्स जे आहेत की नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. नेमके काय स्पेसिफिकेशन ह्याच्यामध्ये नवीन ॲड झालेत तर ते तुम्ही आता बघा. BMW ट्विन पॉवर टर्बो इंजिन, जेस्चर कंट्रोल ऑपरेटिंग सिस्टीम, कनेक्टेड ड्राईव्ह सिस्टीमच्या व्यापक रेंजयुक्त 5 सिरीज, पार्क डिस्टन्स कंट्रोल, पार्किंग असिस्टंट सराउंड व्ह्यू 360 डिग्री कॅमेरासह,
मोबाईल फोन डिस्प्ले की साठी इंडक्टिव्ह वायरलेस चार्जिंग, रिमोट कंट्रोल पार्किंग, टचस्क्रीन युक्त BMW डिस्प्ले की, 5 वेगवेगळ्या रंगात उपलब्ध, 3 इंजिन डिझेल व्हेरिएंट तर 1 इंजिन पेट्रोल व्हेरिएंट, 8 स्पीड स्टेप्टॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ओव्हरवेल्मिंग ड्रायव्हिंग कम्फर्ट, कटिंग एज सेफ्टी टेक्नॉलॉजीज, 6 वर्षांपर्यंत वॉरंटेबल रिपेअर्सची सुविधा आणि BMW 5 सिरीजच्या पहिल्या मॉडेलची किंमत असणार आहे 49,90,000 रुपये, तर या सिरीजच्या टॉप मॉडेलची किंमत असणार आहे 61,30,000 पर्यंत. ते नव मंडळी, म्हणजे काय माहिती का, BMW 5 ची सिरीज का लॉन्च बी झाली आणि आता माझ्यासोबत असणार आहेत अभय डांगे आणि ते आपल्याला सांगतील की नेमकं काय काय ह्याच्यामध्ये. म्हणजे मला तर माहितीच आहे, मगाशी आपण स्पेसिफिकेशन पाहिले नवं, पण तरी सुद्धा ही गाडी पॉवरफुल म्हणतात, म्हणजे नेमकी कशी असणार आहे त्यांच्याकडनंच ऐकूया. सर, IBN लोकमतच्या या टेकताईच्या या कार्यक्रमात मी टेकताई तुमचं स्वागत करते. नेमकी कशी असणार आहे ही गाडी? आज BMWने BMW 5 सिरीज भारतात लॉन्च केलेली आहे. बिझनेस ॲथलीट असं आम्ही या गाडीचं पोझिशन ठेवलेलं आहे. आणि वाय बिझनेस ॲथलीट, कारण इफ यू रिअली सी दिस जनरेशन ऑफ कार हॅज लॉस्ट 70 kgs. 70 किलोनी वजन या गाडीचं कमी झालेलं आहे. ही गाडी इफ यू लुक ॲट द डिझाईन, इट इज मस्क्युलर. आणि इफ यू रिअली लुक ॲट इट इवन वेन द कार इज स्टॅटिक किंवा थांबलेली गाडी पाहिली तर असं वाटतं की द कार इज लंजिंग फॉरवर्ड, की कार पुढे येते. दॅट्स द रिझन वी कॉल इट द बिझनेस ॲथलीट. आज आम्ही ह्याचं प्राइसिंग जे ठेवलेलं आहे ते 49.9 lakhs. इथून पेट्रोल आणि डिझेल वर्षन्स असे दोन्ही होतात आणि 61.3 lakhs इथपर्यंत आमचं हे प्रोडक्ट्स जातात. ही गाडी फक्त मस्क्युलर आणि ॲथलेटिक अशी नाही आहे, इट इज इंटेलिजंट ऑल्सो. ह्याच्यामध्ये गेस्चर कंट्रोल आहे, रिमोट कंट्रोल पार्किंग आहे. ह्या फारच अत्याधुनिक सोयी आहेत या गाडीमध्ये अवेलेबल आहेत. ही आहे BMWच्या 5 सिरीजमधली एक कार. ह्या कारमध्ये काय काय आहे ते आता ही टेकताई तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण पहिले बघूया, दरवाजा उघडल्यानंतर सगळ्यांचं लक्ष जात आहे ते ह्या बटनांकडे. काय आहे नेमकं ह्याच्यामध्ये बघूयात. तिथे की नाही ही 3 बटणं देण्यात आलेली आहेत. या बटनांमध्ये की नाही जर तुम्हाला ही सीट जर का मागं हवी असेल तर हे बटन असं मागे करायचं आहे की सीट जी आहे की नाही ती आपोआप अशी मागे जाते. हवी तेवढी तुम्ही ही सीट मागे घेऊ शकताय आणि आरामदायी तुम्ही ड्रायव्हिंग करू शकताय. त्याच्यानंतर जर का हेच बटन जर आपण तुम्ही पुढे केलं तर ही सीट अशी आपोआप पुढे येते. ही सीट जर का तुम्हाला जर का आरामदायी जर का करून घ्यायची असेल तर ह्याच्या बाजूचं हे एक बटन दिलेलं आहे. हे बटन असं तिरकं केलं की नाही की सीट की नाही पूर्णच्या पूर्ण अशी खाली जाऊ शकते. तेच बटन जर का तुम्ही असं उलट्या दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेला जर का फिरवले ना तर ही सीट की नाही तशीच पुढे येते. म्हणजेच आरामदायी ड्रायव्हिंग करण्यासाठी ड्रायव्हरचं सुद्धा या गाडीमध्ये की नाही तसंच ध्यान ठेवलं गेलं आहे. दुसरं म्हणजे इथं की नाही समोर ही एक स्क्रीन देण्यात आली आहे. तर ह्या स्क्रीनवरती इथं तुम्हाला दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही हे बटन दाबताय त्याच वेळेला ही सीट अशी मागे येते. ती मागे जातानाचं पण दाखवलेलं आहे, तुम्ही थांबतानाचं पण इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. ही सीट जर का तुम्हाला पुढे घ्यायची आहे तर ती पुढे जातानाचा पण ॲरो तुम्हाला दिला जातोय. त्याचबरोबर आता हे आहे तर हे झालं सीटचं ऑप्शन. ह्याच्यामध्ये जे मगाशी सांगितलं की ही गाडी जी पॉवरफुल आहे तशीच ही गाडी इंटेलिजंट बी आहे. मग इंटेलिजंट म्हणजे नेमकं काय, म्हणजे ही गाडी इंटेलिजंट कशी काय असू शकते तर ती म्हणजे या स्क्रीनसारखी. या स्क्रीनमध्ये की नाही सगळे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. तुम्ही इथं नवीन डिव्हाइस बी कनेक्ट करू शकताय, तो एक तुम्हाला इथं ऑप्शन आहे. इथं ब्लूटूथ ऑडिओचा बी ऑप्शन तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे. इथं ॲपचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे, पण आता सध्या इथं काही कुठचं ॲप ह्याच्यामध्ये कनेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे ते काही दिसत नाही आहे. स्क्रीन मॉनिटरिंग केल्याच्या नंतर तुम्ही इथं वायफाय जे काय तुम्ही कनेक्ट करू शकता. इथं वायफाय अवेलेबल आहे नाही असणार आहे ते पण तुम्हाला इथं कळणार आहे. ह्याच्यामध्ये की नाही तुम्ही जर का गाडी पार्क करत असणार तर हे सगळं तुम्हाला इथं मिररमध्ये म्हणजे या स्क्रीनमध्ये दिसणारच आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे एक स्पेसिफिकेशन या गाडीत देण्यात आलेलं आहे ते म्हणजे रिमोट पार्किंग सेन्सर. यो रिमोट पार्किंग सेन्सर नेमका काय असतोय तो म्हणजे की नाही म्हणजे BMWची जी 7 सिरीज होती त्या 7 सिरीजमध्ये ह्यो देण्यात आलेलाच आहे. पण ही जी 5 सिरीज आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच BMWनं ह्यो 7 जो सेन्सर आहे ह्यो सेन्सर की नाही लॉन्च केलेला आहे. तुम्ही पार्किंग करणार असाल तर ह्यो पार्किंग सेन्सर तुम्हाला लई कामाला येऊ शकतोय बघा. त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये RAC टायर देण्यात आलेत. आता RAC म्हणजे नेमकं काय तर 80च्या स्पीडला जर का तुमची गाडी पंक्चर झाली तर तब्बल 80 किलोमीटर पर्यंत ही गाडी जाऊ शकते.
म्हणजे हाय की नाही फायद्याची ही BMW. तर आता या गाडीच्या किमतीबद्दल बोलूया. या गाडीचं पहिलं मॉडेल 49 लाखाला मिळणार आहे, तर सगळ्यात शेवटचं म्हणजे टॉप मॉडेल असणार आहे ही 61 लाखापर्यंत. या गाडीत की नाही एकूण 5 मॉडेल आहेत आणि या BMW 5 सिरीजमध्ये की नाही 3 गाड्या ह्या डिझेलमध्ये आहेत, तर एकच गाडी पेट्रोलमध्ये देण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल 3 गाड्या पेट्रोलमध्ये का? तर आपल्याकडची जी लोक आहेत की नाही, म्हणजे आता कोल्हापुरात आणि औरंगाबादमध्ये तर जास्तच व्ह्यूअर्स आहेत, म्हणजे जास्तच फॅन आहेत BMWचे. तर डिझेलसाठी की नाही 70% लोक की नाही डिझेलच्या गाडीची मागणी करतात. तर हीच ग्राहकांची मागणी लक्षात ठेवून BMWनं 3 गाड्या म्हणजे जे 3 मॉडेल आहेत ते डिझेलमध्ये आणलेले आहेत. तेव्हा हाय की नाही ही BMW लय भारी. तर मंडळी वेळ झाली आता इथं ब्रेक घेण्याची, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला आठवण द्यायला मी काही विसरणार नाही आहे. टेक ताईला ही BMWची 5 सिरीज तुम्हाला कशी वाटली, म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, तुम्हाला काही सूचना करायच्या आहेत किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे तर आम्हाला लिहून नक्की कळवा, म्हणजे फीडबॅक नक्की द्या बरं का. आणि लिहा आम्हाला techtai@nw18.com वर. वेलकम बॅक मंडळी. पहिलं की नाही सकाळी शेतावर जायचं, मग नदीत, वड्यावर, अगदीच नाहीतर हौदात पवायचं, असा व्यायाम होता हो. म्हणजे आता बी तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताय, मग स्विमिंग किंवा जिम बी करताय. पण आता बाबा ऐकवते नाहीनच की आता असं वॉटर वॉकर आणि स्पा आलंय की ते समज तुम्ही बाहेर कुठं बी न जाता एका ठिकाणीच करू शकणार आहात. बघूया टेक्नॉलॉजीची नवीन कमाल काय आहे ती. तेव्हा मंडळी आता या हटके टेक नंतर या भागात इथंच थांबावं लागतं. पण तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न पडला असतील तर फीडबॅक द्यायला विसरू नका बरं का. त्यासाठी आमचा मेल ID लिहून घ्या techtai@nw18.com आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका बरं का. IBN लोकमत.tv वर पहा फक्त IBN लोकमत बरं का.